आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील बोंबाळे येथे भैरवनाथ यात्रेच्या शेवटच्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते। यात्रेच्या आखाड्यात 50 रुपये पासून ते 2.5 लाखापर्यंत 200 कुस्त्या खेळवण्यात आल्या आहेत। 1 नंबरची 1.5 लाखासाठी कुस्ती बारामती कुस्ती केंद्र बारामतीच्या पैलवान भारत मदने विरुद्ध हरियाणाचा पट्टा रोहिल चौधरी यांच्यात काही मिनिटे रंगत चालली होती। अवघ्या 5 मिनिटांमध्ये पैलवान भारत मदनेनं मानव घुटना डावावर कुस्ती चितपट कुस्ती झाल्याने आखाड्यातील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केल्याचं दिसून आलं। 10 वर्षांनंतर भरलेल्या या फडामध्ये या मैदानात भोसले तालीम जाखणगावचा पैलवान प्रशांत शिंदे आणि शाहू तालीम कोल्हापूरचा युधिष्ठिर राणा यांच्यामध्ये 1,25,000ची 2 नंबरची कुस्ती लावण्यात आली। 3 नंबरची कुस्ती भोसले तालीम सांगली सचिन ठोंबरे बेनापूर तालीमचा पट्टा अभिषेक देवकर यांच्यामध्ये 1 लाखाची कुस्ती खेळवण्यात आली। 4 नंबरची 75,000ची कुस्ती मनोज कदम तसेच नितीन कोळेकर यांच्या कुस्त्या डोळ्यांचे पारणे फेडण्याजोग्या चटकदार कुस्त्या झाल्या। याशिवाय मुरगुड तालीम मांडवेचा विजय डोयफोडे विरुद्ध भोसले तालीम सांगलीचा कृष्णा सावंत आणि भोसले तालीम सांगलीचा संग्राम सूर्यवंशी विरुद्ध देवराज कदम बारामती कुस्ती केंद्र यांच्यात चटकदार कुस्त्या खेळवण्यात आल्या आहेत। या मैदानात वसंत बागल फौजी यांच्यात कातर खटाव तालीमच्या मुलींनी कुस्त्या खेळून प्रेक्षकांची मने जिंकली। तालुक्यातून आणि परिसरातून कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मैदानात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। कातर खटावच्या टापूत वसलेले हे छोटंसं बोंबाळे गाव या गावामध्ये यात्रेचं भव्य नियोजन करण्यात आले होते। मंगळवारी देवाच्या हळदीचा कार्यक्रम समवेत धनगरी ओव्या सायंकाळी 7 वाजता जिल्हा परिषद शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला। बुधवारी देवाचं लग्न आणि गजी नृत्य, गुरुवारी सकाळी 9 वाजता बगाड तसेच रथ सोहळा सोबत गजी नृत्य, सायंकाळी 6 वाजता पालखी छबिना, रात्री 10 वाजता जल्लोष ऑर्केस्ट्रा करमणुकीचा कार्यक्रम झाला। भैरवनाथाची जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रामध्ये मानले जाते। या ठिकाणी परगावहून लांबून लोक नवसाचा बगाड बघण्यासाठी येतात। बगाड मातंग समाजाच्या वतीने बांधले जाते। नवस पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी लोक गावामध्ये येतात। सर्व जाती धर्माचे लोक स्वतः सहभाग घेतात। शुक्रवारी 5 वाजता भव्य कुस्त्यांचं मैदान भरवण्यात आले होते आणि रात्री 10 वाजता लगेच कुस्त्यांचा फड संपतोय तोच समाशाचा फड सुरू झाल्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली होती। अशा तऱ्हेने श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं गर्जना करीत रात्री मैदानाची सांगता केली। यावेळी भैरवनाथ यात्रा कमिटी बोंबाळे तसेच योगदान देणारे सर्व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भैरवनाथाला नमस्कार करून यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे भैरवनाथाची यात्रा गेल्या 3 दिवसापासून सुरू झालेले रितसर असणाऱ्या पद्धतीप्रमाणे हळदीचा कार्यक्रम झाला। हळदीनंतर का परवा लग्नाचा कार्यक्रम झाला आणि आज या ठिकाणी कुस्त्याचा आखाडा भरवण्यात आलेला होता। भैरवनाथ हा जागृत अशा प्रकारचं देवस्थान महाराष्ट्रामध्ये मानलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे लांबून या ठिकाणी नवसाचं बगाड लोक बोलण्यासाठी येतात। बगाडाचा धागा मातंग समाजाच्या वतीनं त्या बांधला जातो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ते लोक नवस फेडण्यासाठी गावामध्ये येतात आणि या बगाडा दिवशीच पालखी सोहळा आणि श्रीची रथातून गावभर मिरवणूक काढली जाते। प्रचंड लोकांचा सहभाग यामध्ये असतो। सर्व ग्रामस्थ एकमुखाने यामध्ये सहभागी होतात। सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात आणि हा आनंदाचा सोहळा पार पाडला जातो। परंतु चालू वर्षी आमच्या गावातील अतिशय चांगल्या प्रकारचं दानशूर व्यक्तिमत्व आणि उद्योजक अंकुश शेठ इंगवले यांचं अचानक दुःखद निधन झालं आणि त्यामुळं कार्यक्रमावरती थोडंसं सावट आलं। कार्यक्रमामध्ये जो उत्साह राहिला पाहिजे होता तो काय राहिला नाही। तरी परंतु प्रोटोकॉल पाळून त्यांच्या दुःखामध्ये सर्व गाव सहभागी झालं आणि तो प्रोटोकॉल पाळून देवाचा विधी थांबवता येत नाही। तो विधी रितसर रथ जाग्यावरती आणून बगाडे घेऊन पालखीचा सोहळा पार पडून गजी नृत्याचा कार्यक्रम या निमित्तानं ठेवलेला होता। रात्री या ठिकाणी डान्सिंग पार्टी महिलांसाठी खास झालेली होती। महिलांचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला। गावातील लोकांनी प्रतिसाद दिला आणि तो कार्यक्रम पार पडल्यानंतर आज हा गेली 10 ते 12 वर्ष कुस्ती हा प्रकार बोंबाळ्यातून नामशेष झालेला होता। फड भरत नव्हता आणि तो फड या वर्षी गावातील दानशूर व्यक्तिमत्वांच्या मदतीनं पार पाडण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचं सहकार्य कातर खटावचे सर्व असणारे लोक आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या
गावातून आलेले लोक यांच्या माध्यमातून कुस्त्याचा फळ पार पाडण्यात आला। या ठिकाणी कुस्त्या होत असताना दानशूरपणानं लोकांनी मदत केली। या वर्षी जे झालेलं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट फळ मोठा पुढल्या वर्षी होईल। ग्रामस्थांनी त्यामध्ये आनंदाने भाग घेतलेला आहे। हरियाणा, पंजाब या ठिकाणावरून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पैलवान आलेले होते। त्या सर्वांचं यात्रा कमिटी आणि बोंबाळे ग्रामस्थ यांच्या वतीनं आभार आणि अशाच प्रकारचा प्रतिसाद आम्हाला पुढल्याही वर्षी द्या। त्याचबरोबर डॉक्टर मनोज निंबाळकर यांनी कुस्तीमध्ये जास्त सहभाग घेतला आणि हा कुस्तीचा फळ ग्रामस्थांच्या मदतीनं, यात्रा कमिटीच्या मदतीनं, यामध्ये एका व्यक्तीचा समावेश नाही, सर्व ग्रामस्थ घरी बसलेले असले तरी सुद्धा यामध्ये त्यांचा सहभाग होता। आणि ज्या ज्या देणगीदारांनी स्पॉन्सर म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कुस्त्या लावल्या किंवा मंडपामध्ये असणारं श्रीचं जे मंडप आहे त्या ठिकाणी फरशी बसवली, चौकटी बसवल्या, अन्य काही चांगल्या प्रकारची कामं केली, सगळ्यांचा उल्लेख आता करत नाही, आणि सहकार्य केलं त्याबद्दल सर्व असणाऱ्या देणगीदारांना, सहकार्य करणाऱ्या लोकांना, कातर गटामधील सर्व आलेले पंच आणि कुस्त्या भरवणारे जे मदत करणारे लोक, त्याचबरोबर या ठिकाणी चॅनल वेगवेगळ्या प्रकारचे आलेले त्या सर्व चॅनलचे, विशेषतः नलवडे वार्ताहर आणि अन्य चॅनल जे आलेले कुस्ती माझं जीवन असं ध्यास घेतलेले ते चॅनलवाले आलेले, त्या सर्वांचं परत वेळ यात्रा कमिटी आणि बोंबाळे ग्रामस्थ यांच्या वतीनं हार्दिक आभार। आणि आता तमाशाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, त्याचाही आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित यावं। कुठल्या प्रकारचा गोंधळ न होता अतिशय शांततेनं हा मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा गेली 3 दिवस आपण जसं सहकार्य केलं तसंच तमाशाच्या कार्यक्रमाला सुद्धा सहकार्य ग्रामस्थांकडून, विशेषतः तरुण युवा पिढीकडून आम्हाला अपेक्षित आहे। एक चांगला मेसेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निमित्त जावा अशी भैरवनाथ चरणी प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।